इलेक्शनच्या 2 दिवसाआधी मी फोन लावला होता की भाई आपली सीट विन आहे. ते आपली तयारी त्यांनी ऑलरेडी तयारी केली होती, पण मी त्याच्यात भर टाकली. आमदारजींना पण माझा कॉल झाला होता की नाही आपली सीट विन आहे, पण ती खरोखर ठरली. आमचा खारीचा वाटा त्यांना उपयोगी पडला. तथा मी ह्या नगरीचे प्रथम नागरिक, आमचे सर्वांचे सहकार्य करणारे आमचे मित्र, आमचे बंधू, आमचे सर्वी कुलदीपभाई शेंडे, मी यांना विनंती करतो की त्यांनी यशवंतनगरसाठी 2 शब्द बोलायचे, YPL साठी 2 शब्द बोलायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा शब्द होतं की मिनी माथेरान करायचंय, त्याच्यासाठी पण 2 शब्द बोलायचे. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. आजच्या या YPL साठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय फाट्यावरचे आणि माझे सहकारी मित्र, ज्येष्ठ श्रेष्ठ, मी सर्वांची नावं घेत नाहीत, कारण की भले मी कॅप्टन जरी असलो तरी मला ही लोक दरवेळेला ओव्हर कमी ठेवतात आणि बॅटिंग करायला लावतात. कारण की आता तुम्ही सर्व वैतागलेले आहेत. शेवटची बॅटिंग आले, मला 2 मिनिटात 2 ओव्हरमध्ये संपवायचं आहे सर्व. पण खरंच मनापासून धन्यवाद देतो. मी जेव्हा यशवंतनगरमध्ये ह्या 6 महिन्यात किंवा आलो, यशवंतनगरमध्ये प्रमोदजी महाडिक असेल, त्यांची टीम असेल, यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारचं आयोजन प्रत्येक कार्यक्रमाचं होत होतं. आणि मी ह्यांना सुद्धा बोललेलो होतो, मी तुमची 2 मिनटं जास्त घेणार आहेत, कारण की तुम्ही जी काय मला सिंहाचा वाटा माझ्या मतांच्या मार्फत दिलेला आहे, त्यासाठी मला बोलणं गरजेचं आहे. मला खरं तर मी प्रमोदजींचं सुद्धा बोललेलो होतं की मला जे काय आमदार साहेबांनी माझं नाव डिक्लेअर केलं ते यशवंतनगरमधून आपल्या एका उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये डिक्लेअर केलेलं होतं. आणि तेव्हाच मला चुनूक लागली होती की यशवंत हा माझा विजयामध्ये सुद्धा सर्वात यशवंतनगरचा मोठा भाग राहणार आहे. यशवंत ह्या नावानेच माझा विजय पक्का झालेला आहे असं मी शुभशकून त्यावेळेला मानत होतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण दरवेळेला मी इलेक्शनला जेव्हा आपल्या मतदारसंघात येत होतो, तेव्हा या मतदारसंघामध्ये वॉर्ड क्रमांक 10 मध्ये खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्स्फूर्त प्रतीच्या रॅली आपण आयोजन केलेलं होतं. मी तुमचं एकदम मायक्रो लेवलचं नियोजनसुद्धा बघितलेलं होतं की मतदान कसं बाहेर काढायचं, काय माध्यमातून करायचं. त्या माध्यमातून आत्मविश्वास होता. आपल्या समोरच्या पार्टीला असा आत्मविश्वास होता की 1,500 ते 2,000 मध्ये त्यांना मतधक्के इथून मिळेल. पण मी तुम्हाला सर्व टीमला खरंच मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही त्यांना 500च्या पर्यंतच लीडपर्यंत थांबवण्यात तुमचं खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे यशवंतनगर आणि तुमच्या सर्व टीमचं, म्हणजे प्रमोदजी महाडिक तुमचं विशेष करून, बाबूजी असतील, बाकी सर्व सन्माननीय मागचे जे बसलेले आहेत, मी आता प्रत्येकाची नावं घेत नाही, आनंदजी पण आहेत, की त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा माझ्या ह्याच्या विजयामध्ये आहे. त्यामुळे यशवंतनगर हा मिनी माथेरान तर बनवणार, आता मिनी बारामती पण आपण बनवू ह्याच्यामध्ये. कारण की त्या मी बघतोय की मी मागच्या एका भाषणात सुद्धा बोललेलो होतो की समाज कल्याण माध्यमातून, समाज कल्याणच्या विभागातून ह्यांचं खूप चांगला टच आहे प्रमोदजीचा. आणि आता आमदार साहेब स्वतः आहेत, मी नगराध्यक्ष आहे, बांधकाम समिती आपले आहेत, गटनेते आपले आहेत. त्यामुळे यशवंतनगरमध्ये सर्वात जास्त निधी, मला असं वाटतं, जर तुम्ही जर प्रत्येक 4 वर्षाला जर आकडा बघितला तर मला वाटतं सर्वात जास्त निधी हा यशवंतनगरमध्ये आलेला असेल, याची मला खात्री वाटते. आपल्या इथं काही लोकांनी दगडाला देव करू किंवा दगडाला आम्ही असं बनवू असं सांगितलेलं होतं, तर दुसऱ्यांना पण दगड बोलले आणि स्वतः पण दगड बनले. त्याबद्दल मला जास्त अजून काही बोलायचं नाही आहे. आता हा राजकीय व्यासपीठ नाही आहे, पण खूप चांगल्या प्रकारचं नियोजन मी बघितलेलं इथं की गेट मी पहिल्यांदा बघतो की एखाद्या ग्राउंडला गेट असणं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे तुमच्या टीमनी. खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही आमचा इथं आम्हाला बोलवलं, सत्कार केलात आणि एकदम शांतपणे ऐकून घेतलं माझं, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपणा समोर ज्यांच्यामुळे या